नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नुकताच काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे याच्या गँग मधल्या एका सदस्याकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं होतं. त्यानंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती येत या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलिसांनी या 3 आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंड काढली. पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने ही धिंड काढण्यात आली. दरम्यान गजा मारणे टोळीला मकोका लावला असून टोळी प्रमुखावरही कारवाई करणार आहे. टोळीला नेस्तानाबूद करण्याची पोलिसांची भूमिका आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती DDR केली जाणार आहे, तर त्यांच्या वाहनांची माहिती RTO कडून मागवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. यासह आतिशी हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आतिशी यांची निवड झालेल्या पक्षाच्या 22 आमदारांच्या बैठकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल देखील सहभागी होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर ते मध्य भारत आणि ईशान्य भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी 3 राज्यांना मोठ्या प्रकल्पांची भेट दिली आहे. नुकतेच पंतप्रधान कर्करोग संस्थेची पायाभरणी करण्यासाठी बागेश्वर धाम येथे पोहोचले होते. त्यानंतर पंतप्रधान जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी भोपाळला पोहोचले होते. भोपाळ नंतर बिहारमधील पूर्णिया आणि भागलपूर आणि नंतर आसामला भेट दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही राज्यांमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले व जनतेला संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या 2000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची आणि इतर हजारो कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची घोषणा रविवारी केली. यापूर्वी एलन मस्क यांनी अमेरिकेतील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला होता. व्यर्थ खर्च कमी करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना काय काम केले आहे हे 48 तासात समजावून सांगण्यास सांगितले होते. ट्रम्प यांनी मस्क यांना नुकतंच सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख बनवले आहे. सरकारी खर्चात कपात करण्याची आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्याची जबाबदारी मस्क यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रशियन दूतावासाजवळ हा स्फोट झाला असून रशियन परराष्ट्र मंत्रालयानं याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधित केला आहे. स्फोटाची माहिती मिळताच या ठिकाणी सुमारे 30 अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. या हल्ल्यात अजून कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत. धन्यवाद.